श्री गणेशाय नमः. फाल्गुन मास कथा मालिकेत आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. या महिन्यात आपण भगवान शिवांशी संबंधित सुंदर पौराणिक प्रसंग ऐकत आहोत. चला तर मग या पवित्र फाल्गुन मास कथा मालिकेची पुढील कडी सुरू करूया. आजची कथा पुढे ऐकूया. मागील भागात आपण ऐकले की महर्षी दधीची यांच्या हाडापासून दिव्य अस्त्रे शस्त्रे प्राप्त करून सर्व देवता युद्धासाठी सुसज्ज झाले. त्या युद्धात देवराज इंद्राने नमोची नामक महाबली राक्षसाचा वध केला. त्यानंतर भयंकर वृत्रासुर रणांगणात प्रकट झाला. त्याचे विराट रूप पाहून सर्व देव भयभीत झाले. त्यावेळी देवगुरु बृहस्पतींनी इंद्र आणि इतर देवांना सांगितले की वृत्रासुराचा पराभव करायचा असेल तर तुम्ही प्रदोष काळी भगवान शिवांना प्रसन्न करणारे प्रदोष व्रत करा. त्यानंतर देवगुरु बृहस्पतींनी प्रदोष व्रताचा विधी सांगितला व प्रदोष व्रताशी संबंधित एक अतिप्राचीन कथा सांगितली. ती कथा येथे आपण ऐकूया. तर ती कथा अशी होती. देवगुरु बृहस्पती म्हणतात, एकदा चित्ररथ नावाचा राजा आपल्या दिव्य विमानातून विविध द्वीपांचे दर्शन घेत कैलास पर्वतावर गेला. तेथे त्याने भगवान शंकराच्या परम अद्भुत व अनुपम रूपाचे दर्शन केले. भगवान शिव आपल्या अर्धांगिनी पार्वती देवीसह विराजमान. अशा अर्धांगी शिवशक्ती रूपाचे कर्पूर गोर वर्णाचे तेज अधिकच तेजस्वी म्हणजेच कापुरासारखे शुभ्र दिसत होते. कमल नयन भगवान शिवांना पार्वती देवी सोबत अशा रूपात पाहून राजा चित्ररथ अज्ञानामुळे उपहासाने म्हणाला, हे शंभो, संसारात विषयभोगी लोक आहेत आणि स्त्रियांना वश झालेले जे लोक आहेत तसेच आमच्यासारखे अज्ञानी लोकही अशा प्रकारे जनसमुदायासमोर इतरांसमोर संकोचामुळे स्त्री सोबत वावर करत नाहीत. हे ऐकताच गिरिराज नंदिनी पार्वती देवी रागवल्या आणि म्हणाल्या, अरे मूढा, अरे अज्ञानी, तू माझ्या सोबत बसलेल्या भगवान शिवजींचा अपमान केला आहेस. तू समत्व बुद्धी असलेल्या भगवान शिवांचा उपहास केला आहेस. त्यामुळे तुला या कर्माचे फळ लवकरच मिळेल. जे समन्वयाने राहत असलेल्या महात्म्यांचा अपमान करतात, मग ते देवता असतील किंवा पुरुष, त्यांना अन्य दुरात्मा समजायला हवे. तू देवता व मनुष्य दोन्ही श्रेणीतून बहिष्कृत झाला आहेस. स्वतःला खूप मोठा ज्ञानी समजणारा तू दैत्य योनीत जन्म घेशील. पार्वती देवीने दिलेल्या अशा शापामुळे तत्क्षणी राजामध्ये श्रेष्ठ असलेला चित्ररथ राजा स्वर्गातून खाली पडला आणि पुढे तो असुर योनीला प्राप्त होऊन वृत्रासुर म्हणून प्रसिद्ध झाला. विश्वकर्म्याच्या महान तपश्चर्येमुळे यावेळी तो वृत्रासुर अजिंक्य झाला होता. आणि अशा प्रकारे तुम्ही धर्मरक्षणासाठी व देवतांच्या कार्यसिद्धीसाठी तसेच वृत्रासुराचा अंत करण्यासाठी भगवान शिवाला प्रदोष व्रत करून प्रसन्न करा. हे ऐकून इंद्राने गुरु बृहस्पतींना प्रदोष व्रताची संपूर्ण पूजा विधी व विधान विचारले. तेव्हा देवगुरु बृहस्पती म्हणाले, कार्तिक महिन्यातील शनिवारी येणारी पूर्ण त्रयोदशी असेल तर ती वेळ व्रत सिद्धीसाठी तसेच व्रतासाठी शुभ असते आणि आज तीच तिथी येथे आहे. त्यासाठी चांदीचा वृषभ तयार करून त्याच्या पाठीवर सुंदर सिंहासन ठेवावे. त्या वृषभावर उमा महेश्वराची सुवर्ण प्रतिमा स्थापित करावी. भगवानांचे 3 नेत्र, 5 मुख व 10 हात असावेत. त्यांचे अर्धे अंग सती साध्वी पार्वती देवी असाव्यात. अशा प्रकारे त्या प्रतिमेला वृषभाच्या पाठीवर वस्त्राने झाकून तांब्याच्या पात्रात स्थापित करून रात्री संपूर्ण श्रद्धेने जागरण करायला हवे. त्या अगोदर प्रथम प्रयत्नपूर्वक प्रतिमेला पंचामृताने अभिषेक करावा. दूध अर्पण करत प्रार्थना करावी. गायीच्या दुधात निवास करणारे देवेश देव देवेश्वर परमेश्वर, मी गायीच्या दुधाने अभिषेक केला आहे, कृपया हे स्वीकारा. अर्घ्य देतानाही प्रार्थना करावी. हे उमा वल्लभ परमेश्वरा, हे भगवान, तुम्ही कृपया येथे या आणि मी दिलेले अर्घ्य ग्रहण करा आणि मला आशीर्वाद द्या. शेवटी भगवान शिवजींची दीपारती करत प्रार्थना करावी. हे परमेश्वरा, मी अर्पण केलेली ही दीपमाळ स्वीकारा आणि या आरतीने संतुष्ट होऊन मला तेज प्रदान करा.
अशा प्रकारे फळ, फूल, तांबूल, नैवेद्य इत्यादी साहित्य देवाला अर्पण करून विधीपूर्वक भगवान शिवजींची पूजा करावी. रात्रभर जागरण, भजन, कीर्तन, नृत्य गायन करीत श्रद्धेने पूजा करावी. हे देवराज इंद्र प्रदोष व्रताची हीच विधी आहे. याप्रमाणे व्रत केल्यास सर्व कार्य सिद्धी होते. सर्व कार्य पूर्ण होऊन अंती विजय होतो. देवगुरूंच्या सांगण्यावरून इंद्राने अशा प्रकारे संपूर्ण विधीपूर्वक प्रयत्न करून भगवान शिवजींच्या प्रसन्नतेसाठी प्रदोष व्रत केले. नमुचीचा वध झाल्यानंतर देवगण आनंदित झाले होते. त्यानंतर पुढे देव आणि दैत्यामध्ये भीषण युद्ध सुरू झाले. नीती नियमांचे उल्लंघन करत सर्वजण द्वेषाने लढत होते. अशा प्रकारे तेथे द्वंद्व युद्ध सुरू झाले. योमासुराने यमराज सोबत, तिक्षकोपने अग्निदेवासोबत युद्ध चालू केले. वायुदेव सोबत धूम्र राक्षसाने, तर कुबेरासोबत कुष्मांडाने युद्ध चालू केले. तर नैऋत्य सोबत अतिकोपन इत्यादी देव विविध दैत्यांशी लढू लागले. गदा, खडग, शक्ती, भिंदीपाल, प्रास यासारख्या अनेक भीषण शस्त्रांनी प्रहार केले गेले. तेव्हा त्या भयंकर आवाजाने संपूर्ण सृष्टी छिन्न भिन्न झाली. सर्व मनुष्य, पशु, पक्षी, प्राणी भयभीत होऊन सैरवैर धावत सुटले. अशा प्रकारे प्रदोष व्रत पूर्ण करून देवराज इंद्रही त्या युद्धात सहभागी झाले. देवतांनी महर्षी दधीचींच्या हाडापासून बनवलेल्या अस्त्रांनी असुरांना पराभूत केले. असुर भयभीत होऊन पळू लागले. असुर भयभीत होताच वृत्रासुर म्हणाला, हे वीरांनो, युद्ध म्हणजे स्वर्गाचे द्वार आहे. रणांगणात मरण आले तर उत्तम लोकप्राप्ती होते. जो पळून जातो तो नरकात जातो. धर्मरक्षणासाठी प्राण देणाऱ्याला श्रेष्ठ पद मिळते. विद्वान लोक युद्धात मृत्यूची अपेक्षा ठेवूनच युद्ध करतात. जे युद्धात घायाळ होतात किंवा मरण पावतात ते श्रेष्ठ स्थान प्राप्त करतात. तुम्हाला तुमच्या स्वामी सोबत पूर्ण प्रामाणिक होऊन येथे युद्ध करायला हवे. त्यांचे शब्द ऐकून असुरांनी वृत्रासुराची आज्ञा स्वीकारून पुन्हा जोमाने युद्ध सुरू केले. त्यानंतर पुन्हा भीषण युद्ध झाले व त्याचे भयंकर परिणाम झाले. पुढील भागात म्हणजेच उद्या आपण ऐकूया की देवराज इंद्र आणि वृत्रासुर यांच्यात काय संवाद झाला, त्यांच्यातील अंतिम युद्ध कसे घडले, हे आपण फाल्गुन मास कथा मालिकेच्या पुढील म्हणजेच उद्याच्या भागात आपल्या भक्ती विश्व या चॅनलवर ऐकूया. हर हर महादेव.